पॅकर्स नेरल मोहाचीवाडी. बहाराम शेठ कामरी यांना आपण सन्मानित करतोय आपल्या मंचकावरती. तर बहाराम दादांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तर या आपण या ठिकाणी बहाराम दादा कामरी यांना सन्मानित करतोय. बदलापूरचे एक लोकप्रिय कार्यसम्राट नेतृत्व, अनेक सारे उपक्रम बदलापूर शहरामध्ये बहारामदादांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतो. स्वागत आहे आपलं. तर नेहमीच्या स्पर्धेला आपल्याला शुभाशीर्वाद दादा देत असतात. दादांना विनंती आहे की आज देखील आपण 2 शब्द या स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्त करावं आणि आमच्या मयूर चषकाला 5 वर्ष आपण पाहिली. ओ तो सिर्फ झाकी थी, अब पूरी कहानी बाकी आहे. क्या म्हणाल या वर्षीचे आयोजन आज मयूर दादा प्रतीक दादाने केलं? जगन्नाथ स्मृती चषक आमचे बंधू मयूर पिसेकर उद्योजक आणि आमचे छोटे लाडके बंधू प्रतीक दिया. असता तो घरी फ्रेश व्हायला गेलेला आहे. इथं असल्यावर तो बोलासा दादा तू लेट आला, त्याचा नेहमी असतो. आज खरोखर दोन्ही भावांनी या बदलापूर शहरामध्ये नाही मी म्हणन या तालुक्यामध्ये क्रिकेटची पंढरी भरवलेली आहे. खरोखर क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट जे रसिक आहेत त्या रसिकांसाठी खरोखरच यांनी क्रिकेटची पंढरी एक उत्कृष्ट प्रकारचा म्हणजे अशी अरेंजमेंट ही सगळी बघायला आपल्याला आपले इंडियाचा वर्ल्ड कप वगैरे असेल त्याच वेळेस मिळेल. आज इथे त्यांनी ग्रामीण भागातील लोकांसाठी आपल्या सगळ्या तालुक्यातील ग्रामीण भाग इथं कर्जत असू दे, मुरबाड असू दे किंवा अंबरनाथ सगळ्यांसाठी एक चांगला व्यासपीठ तयार करून दिला. आणि खरोखर त्या खेळाडूंना सुद्धा वाटेल का आम्ही इंडियाच्या टीममध्ये खेळतोय. अशा पद्धतीचा व्यासपीठ तयार करून एक उत्कृष्ट प्रकारचा आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल मयूरला आणि त्याच्या सर्व सहकार्यांना खरोखर खूप खूप धन्यवाद म्हणेन. आणि एवढा चांगला अरेंजमेंट केल्यामुळे मयूरला सर्व खेळाडूंच्या वतीने व सर्व प्रेक्षकांच्या वतीने मी त्याचं अभिनंदन करतो. असाच पुढे जा, प्रगती कर स्वतःची. कारण आज तो उद्योजक झाला, 2 पैसे कमवले म्हणून त्यांनी लोकांसाठी ते लावले. जास्त कमवले तर जास्त लोकहितासाठी तो खर्च करेल. ईश्वरचरणी प्रार्थना करेन का त्याला उदंड आयुष्य देव, निरोगी आयुष्य देव हीच प्रार्थना करतो. आणि त्यांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. सर्व आयोजकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. खेळाडूंना सुद्धा जे खेळाडू जिंकलेले आहेत काही टीम काही यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच दादा, आपलं मनपूर्वक आभार. चेतन दादा धुळे यांना आपण सन्मानित करतोय. तर या जोविलीतील एक युवा नगरसेवक आपले मित्र चेतन दादा धुळे यांना आपण सन्मानित करतोय. वेलकम दादा, हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि चेतन शेठ धुळे नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषद आणि दादांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. यानंतर आपण आमंत्रित करतोय या ठिकाणी राजनजीत चौधरी यांना बजरंग दल सहसंयोजक कल्याण आणि त्यांच्या या ठिकाणी शुभ सन्मान आपण करणार आहोत. आणि वहिनी नगरसेविका आहेत कल्याण विभागातील आणि राजनजीत चौधरी यांना आम्ही आमंत्रित करतोय. वेलकम दादा. बजरंग दल म्हणजे अगदी एक अशी संघटना, ना कोणता राजकीय पक्ष, ना कोणता फायदा, ना कोणता मोबदला, आणि ऑलवेज धर्मासाठी सदैव हिंदुत्वासाठी संघर्ष करणारा बजरंग दल. आणि मयूरदादाचं दिल देखील पहिलं कोणतं संघटन असेल तर ते बजरंग दलच होतं. तिथनंच खऱ्या अर्थानं प्रवास सुरू झाला. नंतर आगरी युवक सेना अध्यक्ष असेल, उद्योग क्षेत्र असेल, यामध्ये दादाने प्रगती केली मोठ्या अगदी विकासाच्या मार्गानं. यानंतर अर्जुन भाबड यांना आपण सन्मानित करतोय. बजरंग दल संयोजक आहेत कल्याणचे आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करतोय. प्रत्येक पाहुण्याचे यथोचित मानसन्मान हीच आपली ओळख आहे. राज घनसोलकर उद्योजक आपल्या सोबत आहेत, त्यांना देखील आम्ही आमंत्रित करतो. आपण देखील या आणि राज घनसोलकर यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करू. यानंतर आपण संतोषदा म्हात्रे यांना ठिकाणी सन्मानित करतोय. तर दादांना विनंती आपण देखील या, त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. बदलापूरच्या क्रिकेटमध्ये अगदी कार्यकारिणी मंडळी म्हणून ते भरपूर सुंदर काम करतात.
यानंतर संतोषदा म्हात्रे यांना आपण सन्मानित करू नवीन वडवलीचे